बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं अखेर माघार घेतली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। सुनेत्र पवार यांनी 5 तारखेला फोन केला होता। कालही आणि आजही त्यांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाच्या इतर नेत्यांनीही याबाबत माघारीची विनंती केली। रोहित पवार यांनीही भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। सुप्रिया सुळे, शरद पवारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली। महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं त्या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे, मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही। आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही। तर आकाश मोरेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। सपकाळ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मी आता माझा फॉर्मचा विड्रॉल देण्यास जात आहे। यासाठी मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आत्तापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला ते असतील, सर्व आमच्या महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो। आणि नाही म्हणलं तरी कार्यकर्ता ज्यावेळेस युद्धावर जात असताना त्याला थांबायला लावलं तर जड अंतकरणाने मी माझा विड्रॉ देण्यास जात आहे। डॉक्टर विजय भिशे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे, त्यांना काय सांगणार आहे? आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे पण इथपर्यंत लोकशाही जाईल असं वाटलं नाही। ठीक आहे, आम्ही त्यांना समजून सांगू। डॉक्टर विजय भिशे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे, त्यांना काय सांगणार आहे? आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे पण इथपर्यंत लोकशाही जाईल असं वाटलं नाही। ठीक आहे, आम्ही त्यांना समजून सांगू। डॉक्टर विजय भिशे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे, त्यांना काय सांगणार आहे? आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे पण इथपर्यंत लोकशाही जाईल असं वाटलं नाही। ठीक आहे, आम्ही त्यांना समजून सांगू। तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये आतापर्यंत 30 जणांनी माघार घेतली आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत। तर 30 जणांची माघार आणि 23 जण अजूनही रिंगणात। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, काय नेमकी स्थिती आहे या क्षणी उमेदवारांच्या माघारीबाबत? अगदी बरोबर आहे अमोल, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करत होते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र अवघ्या शेवटच्या मिनिटापर्यंत आणखी काही उमेदवार जे आहेत ते आतमध्ये गेले। आतापर्यंत जी माहिती मिळत आहे त्याच्यानुसार 30 जणांनी जी आहे ती माघार घेतली। आपण जय पवारांसोबत दादा, किती जणांनी माघार घेतली आणि किती उमेदवार असणार आहेत? आता सगळी माहिती इलेक्शन कमिशनची टीम आपल्याला देतील, मला माहीत नाही, पण आता जितका आपण प्रयत्न केला तेवढा आपण प्रयत्न करू शकतो तेवढा केला, पण बिनविरोध नाही झाली निवडणूक, जायला लागणार। तर बघू, आता वहिनी आणि पारदादा एकदा दिल्लीवरनं परत आल्यावरती आम्ही एकदा एकत्र चर्चा करून तसं तुम्हाला सांगू। प्रमुख पक्षाच्या काँग्रेसने विशेषतः माघार घेतलेली आहे, काय सांगा? मी आधी पण तुम्हाला सांगितलं की मी काँग्रेसचे खूप आभार मानतो की त्यांनी ही उमेदवारी परत घेतली। तर या ठिकाणी आपण बघू शकतो जय पवार जे आहेत ते बाहेर निघालेले आहेत। त्यांचे प्रयत्न होते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र तसं होताना दिसत नाहीये। आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार 30 जणांनी जे आहे ते माघार घेतली। ते एकूण 53 उमेदवार होते, त्यातल्या 30 जणांना जे आहे ते माघार घेण्यात, शिष्टाई करण्यात राष्ट्रवादीला यश आलं, मात्र जे आहे ते निवडणूक बिनविरोध होण्याचं स्वप्न जे राष्ट्रवादीचं होतं ते भंगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसचे देखील मनधरणी या ठिकाणी वेगवेगळे नेते सकाळपासून अगदी
राष्ट्रवादी ज्यावेळेसपासून फॉर्म भरले त्यावेळेसपासून करत होते. मात्र अखेर काँग्रेसला म्हणवण्यात राष्ट्रवादीला असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जे आहे ते यश आलं आणि त्यानंतर जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. या ठिकाणी जय पवार पोहोचलेले होते. त्यांचे कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच किंवा 2 दिवसापासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत होते. तर खरं तर ही निवडणूक लागणार असा अंदाज जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होता आणि त्यानुसार जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अगदी प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे. 7 गटामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते विभागलेले आहेत आणि बारामती तालुक्यात त्यांनी परवापासूनच अगदी प्रचार चालू केला होता. आता जी आहे ती वेळ संपलेली आहे निवडणूक अर्ज मागे घेण्याची. एकीकडे जे आहे ते प्रयत्न सुरू होते बिनविरोध करण्याचे, मात्र तसं झालं नाही. जय पवार या ठिकाणी निश्चितपणे स्वतः जयदीप, अखेरच्या मिनिटापर्यंत हे प्रयत्न झाले.